हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल एव्हरी डे विथ मी. आज आपण बघणार आहोत पावटा आणि वाटाण्याची मिक्स रस्सा भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे. पाहिजे तर तुम्ही इथे सुकं खोबरं पण वापरू शकता. मी तुम्हाला सगळं कट करूनच दाखवते. ओलं खोबरं मी इथे मोठे मोठे काप करून घेतले आहेत, कारण की ते मिक्सरमध्ये आपल्याला परत बारीक करायचे आहेत. कांदा घेतला आहे, टोमॅटो आणि अद्रक, पाहिजे तर लसूण घेऊ शकता तुम्ही, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे. खोबरं, कांदा, टोमॅटो, अद्रक, पाहिजे तर लसूण पण ॲड करू शकता, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. याचं वाटण रेडी आहे. ह्या वाटणमध्येच आपल्याला लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, धने जिरे पावडर हे पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कढईत थोडे तेल घालून जे आपण वाटण बारीक केलं आहे ते आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचं आहे. ह्या वाटणाला तेल सुटतोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, कारण आपण कांदा आणि खोबरं हे आधी भाजून नव्हतं घेतलं म्हणून. बघू शकता तुम्ही, त्या वाटणाला तेल सुटलं आहे. आता आपण वाटाणा आणि पावटे आपण त्यात घालून घ्यायचं आहे. गॅस स्लोच ठेवायचा आहे, आणि इथे आता मी 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून तो मसाला पावटे आणि वाटाण्यांना एकत्रित लागेल. 1 मिनिट झालं आहे, मी झाकण काढलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलेलं, तेच पाणी यात घालायचं आहे. गरम पाणी ह्यासाठी घालायचं आहे जेणेकरून भाजीला एक तरी किंवा कड येईल चांगला. जेवढी तुम्हाला पातळ रस्सा भाजी पाहिजे त्यानुसार तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. मला थोडी ग्रेव्ही टाईपच पाहिजे भाजी, म्हणून मी एवढं पाणी ॲड केलं आहे. आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण ह्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. उकळी आली आहे, आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी याला शिजत ठेवणार आहोत. 5 मिनिटं झाले आहेत. भाजी शिजली का नाही आपण चेक करूया. ह्यातला एक वाटाणा किंवा पावटा आपण काढून घेऊन त्याला मॅश करून आपण बघणार आहोत की भाजी शिजली का नाही शिजली. चांगला मॅश झाला तर भाजी चांगली शिजली आहे. हे बघा, मॅश होतं, जेणेकरून भाजी चांगली शिजली आहे. आता ह्यात वरतून आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत. सो आपली भाजी तयार आहे. तर या मग लवकर जेवायला. तुम्हालाही माझी भाजी आवडली असेल तर तुम्हीही नक्की बनवून बघा.